काढल्यात आणि टीमची धावसंख्या बिनबाद 10. चांगला फटका लोवर याच्यावरती पुन्हा एकदा त्या दिशेनं लॉंग ऑन आणि वाईडीच्या मधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. संदेश गोंधळीच्या बॅट मधनं 4 धावा. पण पाहिल्यात त्या हरिओम डोलवी पेन टीमच्या इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्नांची पराकाष्ठा पण चेंडू गेला सीमा पार. 4 धावा. विश्वास ठेवला योगेश पेंडकरनं. तमाम प्रेक्षकांना प्रश्न निर्माण झालाय की हाच का तो साईश म्हात्रे ज्याने मागच्या 2 मॅचेस मध्ये फार चांगली गोलंदाजी केली पण या षटकामध्ये तब्बल 18 धावा त्याला कुठून काढल्या आणि त्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण पाहायला मिळालं. फलंदाज संदेश गोंधळी आणि कुणाल घरत या दोघांकडून लगातार 3 चौकार मारले ते संदेश गोंधळीनं आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 18. नक्कीच इथे आपण बघतोय बाईकची जी कुपन आहे त्याच्यामध्ये लकी ड्रॉच्या दिशेने त्यांना वाटचाल केलेली आहे त्यासाठी पण आपण शुभेच्छा देऊया. फलंदाज संदेश गोंधळी बामणडोंगरीचा हा खेळाडू आहे. बामणडोंगरीचा हा खेळाडू संदेश गोंधळी दरवर्षी आपण बघतो यावर्षी खूप चांगला खेळ संदेश कडनं पाहायला मिळालाय. त्याने संदेश आता दिलेत प्रतिस्पर्धी संघाला की आता आक्रमण होणार कारण या सामन्यात जो जिंकणार तोच या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकणार आणि जो पराभूत होणार त्याला स्पर्धेतून बाहेर निघावं लागेल कारण या मॅच मध्ये करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. चांगला चेंडू होता सरळ गोलंदाजीच्या दिशेने चेंडू जातोय. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. सचिन करकरे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. जीत ओझारिया आपण पाहताय या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं गेलंय. असं वाटलं होतं की सचिन करकरे आहेत की काय परंतु नाही. जीत ओझारिया पहिला चेंडू चांगला टाकलाय माथेऱ्यांचा खेळाडू रोझारियो जीत. आपण बघितलं पहिला चेंडू खूप चांगला होता. माथेरानवरनं आलेला कर्जत तालुक्यामधला हा खेळाडू आहे. या रायगड प्रीमियर लीग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि प्रत्येक गावातील एक चांगले खेळाडू त्या ठिकाणी ज्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम केलंय. त्यामध्ये आपण बघतोय महाड असेल, मानगाव असेल, पोलादपूर असेल, मसोळा असेल. इथे मात्र षटकार जातोय. जीत रोझारियावरती आक्रमण होतंय. 6 धावांच्या बरोबरीनं आता कुणाल घरतनं आपले इरादे स्पष्ट केले आणि लगावला तो खणखणीत लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. सहा धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या वाढतीये. धावा होत आहेत त्या मात्र 24. दुसरं षटक सुरू आहे. जीतनं पहिला चेंडू चांगला फेकला त्यानंतर कुणालनं त्याच्यावरती जो हल्ला चढवला विचार करण्यास भाग पाडलं. पुन्हा एकदा इथे आता थांबण्याचं नाव नाही घेत आहे. कुणाल घरत आता आग ओकणारी फलंदाजी करतोय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधून मारलाय फलंदाज कुणाल घरतनं खणखणीत षटकार. 'शादाब पटेल आपण नंतर यायचंय. सामना संपल्यानंतर आपण आयवा झेल त्या ठिकाणी पकडलाय. आपलं अभिनंदन आहे. लगातार 2 षटकार यानंतर मात्र जातोय चेंडू मिड विकेट डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये.
क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला त्यानं उचललं, तोपर्यंत मात्र या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 1 धाव. तीस धावा. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 18 धावा खर्च केल्या साईश मात्रेनं. जीत रोजारियोन धावा खर्च केला आतापर्यंत 13 आणि टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 31. कांचन पालकर आमच्या सोबत आहेत, त्याचबरोबर आपले जुईचे गोवारी आमचे दीपक पाटील हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न. काळूराम माळी सांभिवली यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. तर आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत 31. काळूराम माळी दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहताय कंचन, आपण जर या सामन्याचा विचार केला तर 50-60 धावांपर्यंत रोखावं लागेल, कारण चांगला चेंडू होता, गरंगळ चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं. इथे मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे 1 धाव पूर्ण केली जाते. 2 षटकं मला असं वाटतं संपली असावीत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 32 ही जमेची बाजू आहे. बिनबाद एकही विकेट न गमावता 32 एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली आहे ती टीम हरिओम डोलवी पेन. हरिओम डोलवी पेन आणि के सरकार ग्रुप स्टार मानगावचे खेळाडू आहेत. डोलवीचे सरपंच सन्माननीय वनिता अनिल म्हात्रे यांच्याकडून 50 धावा करेल त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 32 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. डोलवी म्हणजे इस्पात कंपनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. आपण पाहताय गोलंदाजीसाठी गोलंदाज साईश म्हात्रेवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलाय. साईश भलेही महाग ठरला असला तरी साईशकडे जो अनुभव आहे, त्याच्याकडे जो अनुभवाचं गाठोड आहे, त्याच्यासाठी योगेश पेंडकर त्याला पाचारण केलंय आणि त्याच्यावरती आता विश्वास ठेवला गेलाय. बघूया पहिल्या षटकात महाग ठरणारा साईश म्हात्रे या मॅच मध्ये या सत्रामध्ये कशी कामगिरी करतोय. साईचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आडव्या पट्ट्यांना खेळण्याच्या नादामध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदेश गोंधळी जरा चाच पडलाय. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 32 धावा. तिसरं षटक सुरू असताना धावफलकावरती हरिओम डोलवी पेन टीमच्या हलक्या हातानं फक्त गरंगळ्यात जमीन लगतचा फटका इथे आपण बघतोय. सरळ चेंडू जातोय तो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे सरसावला, त्याने या चेंडूला अडवलं. 1 धाव घेतली जाते. पंच आमचे सुनील पाटील सर आणि दुसरे पंच जीवन गावण या ठिकाणी पंचांचं काम करतात. तिसरे पंच आमचे ठाण्यावरून आलेले संजय सावंत सर. आपण पाहताय स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे या वेळेला कुणाल घरत. चांगली मॅन फ्रॉम फुंड्याचे प्रथमेश म्हात्रे बाहेर जरी निघाला असला तरी आक्रमक खेळाडू, पण इथे कुणाल घरत कशी कामगिरी करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा याच खेळाडूंना पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या, पण त्या साईश मात्रेनं आतापर्यंत 3 चेंडू फेकले आणि 1च धाव खर्च केली आहे. याला म्हणतात अनुभव. अनुभव काय तो दाखवलाय साईश मात्रेनं 3 चेंडू. थोडासा चेंडू इथे बाहेर टाकण्याचा प्रयत्न, आउट स्टंपच्या बाहेर थोडासा आउट करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू 22च्या रूपात या ठिकाणी जातोय आणि धावफलकामध्ये वाढ होतीये का पाहणं गरजेचं आहे. नक्कीच 1 धाव होते. आमचे कांचन पालकर मला सांगताना कांचन धावफलकावरती धावा आहेत 34. कांचन पालकर बाहुबली. सुरेख चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेने. वाटलं होतं परंतु सुरेख झेल पकडलाय. झेल पकडतोय तो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र साईशला मिळेल ते सफलता. धावफलकावरती धाव आहे त्या 34.
सोबत जे स्कोरर आहेत ते केवळे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत ते आमचे कांचन पालकर. बघा त्यांनाही आवड आहे क्रिकेटची. हो नक्कीच. झेल खूप चांगला पकडलाय आपण बघितलं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. सूरज भास्कर मला असं वाटतं बेस्ट फिल्डर साठी सुद्धा बाईक आहे, बेस्ट बॉलर साठी बाईक आहे, बेस्ट बॅट्समॅन साठी सुद्धा बाईक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी तर कार आहे त्या. आणि 12 षटकापर्यंत टिकावं लागेल. समोरच्या टीम मध्ये योगेश सारखा खेळाडू आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला किमान 60 धावा उभ्या कराव्या लागतील तरच हा सामना सोपा आहे. अन्यथा या ठिकाणी आपल्याला कठीण होऊ शकतं. योगेशकडे क्षमता आहे, योगेश एक ताकदवान खेळाडू आहे, योगेशकडे दांडगा अनुभव आहे. षटकं संपली 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर विकेटचं पतन झालं. 12 धावांची सरासरी आहे. पण जर आपण गोलंदाजीचं अनालिसिस पाहिलं तर पहिल्या षटकात साईश मात्र धावा खर्च केल्या 18. त्यानंतर गोलंदाजीसाठी आले जीत रोजावर, त्यांनी धावा खर्च केल्या 14 आणि त्यानंतर पुन्हा साईशवरती विश्वास ठेवला. साईशने धावा खर्च केल्या केवळ 4. याचा अर्थ साईशने जो अनुभव आहे तो इथे पणाला लावला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली आहे. ते के सरकार सुपरस्टार मानगाव लोणेरे टीमला. परंतु अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता सुशांत मोकल मैदानावरती आलाय. धावा किती होतील, आक्रमण केलं जाईल का सुशांत मोकल कडून किंवा त्याला डॉमिनेट केलं जाईल गोलंदाजांकडून, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा विनंती करूया दीपक पाटील यांना. हॅलो, थँक्यू सो मच ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा वर्गाचं, क्रीडा रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच आहे आणि ज्याच्यामध्ये हरिओम डोलवी पेण आणि के सरकार सुपरस्टार माणगाव एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात. कारण या लढतीतील विजेता संघ मात्र सुपर 16 मध्ये दाखल होणार आहे आणि त्याचसाठी दोनही संघ खरं तर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि एक चांगली भिडंत दोन्ही टीम्स मध्ये पाहायला मिळणार प्रेक्षकांना, यात तीळ मात्र शंका नाहीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर चांगली टोटल पाहायला मिळते. हरिओम डोलवी पेण संघ ज्यामध्ये चांगले फलंदाज आहेत, तर दुसऱ्या बाजूला माणगाव संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. सचिन करकरे येतोय. यावेळेस मात्र फ्रंट मिळेल एक. आजच्या रात्रीमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजाने केलाय, कमाल केली होती. 2 विकेट घेत निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा जयमाता दी दिघोडे संघाच्या विरोधामध्ये या गोलंदाजाने केला. आजच्या रात्रीमध्ये 2 मेडन ओव्हर्स पाहायला मिळाली. त्या अगोदर विघ्नेश पाटील मोरबी गावचा खेळाडू ज्यानं आज मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा मात्र केलाय आणि हा सुद्धा सचिन करकरे. चेंज ऑफ पेस होता, इकडे लॉफ्ट केले बॉल ऑन साइडला मिड विकेटला आणि इकडे झेल होऊ शकतो. यस इट इज आणि अनदर विकेट डाऊन. इट्स अ बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय आणि फलंदाज बाद होईल. इकडे दुसरा धक्का रायगड भूषण सुशांत मोकल परतीच्या प्रवासाला.
विकेटचा पतन सगळ्यात मोठा हादरा. चांगली सुरुवात संदेश गोंधळी कुणालला करून दिले, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ आहे योगेश पेणकर, ज्यामध्ये चतुर असा संघनायक आहे आणि त्याचमुळे इकडे जास्त धावा काढाव्या लागतील, कारण ती पाहायला गेलं तर क्षमता आहे हरिओम डोलवी पेण संघाची. गोलंदाजीपेक्षा आपण पाहिली तर फलंदाजी वरचढ ठरले डोलवी पेण संघाची. आणि उलट पक्षी बघायला गेलो के सरकार सुपरस्टार माणगाव संघ, तर आज गोलंदाजांनी प्रभाव टाकलाय आणि त्या गोलंदाजांच्या समोर जर चांगली फलंदाजी झाली तर या शेवटच्या रात्रीमध्ये जर 60-65 च्या आसपास स्कोर गेला तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण करू शकतील हरिओम डोलवी पेण, आणि तोच प्रयत्न मात्र त्यांना करायला हवा. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण एन्जॉय करताय. मारुती सिरीज 4 व्हीलर कार नक्कीच एक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. एक बाईक पाहायला गेलं तर रुपेशजी बिंदास टोमरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आहेत, त्यांचं सुद्धा सगळ्यांचं खरं तर आभार मानूया या स्पर्धेच्या निमित्तानं. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 हे 5वं पर्व. पहिलं पर्व कसळखंडच्या मैदानावर, त्यानंतर 3 पर्व आपण पाहिले, दुसरं, तिसरं आणि चौथं जे क्रांतीवीर मैदान शिरढोणच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. आणि 5व्या पर्वामध्ये सेंट्रल पार्क खारघरचं भव्य असं क्रीडांगण आणि देखणं असं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे यांच्या पुढाकारानं सुरू असणारी ही स्पर्धा. यावेळेचा हा चेंडू सरळ पाठवर जाऊन आदळला. लाऊड अपील होऊ शकता, स्टंप माईक मधून तुम्ही आवाज ऐकू शकता खेळाडूंच्या अपीलचा. हाऊस दॅट अशी अपील मात्र जोरदार पाहायला मिळाली. योगेश पेणकर सुद्धा पाहायला गेलं तर थोडासा नाखुश दिसतोय, पंचांशी बोलतोय की कदाचित इकडे मात्र आउट होऊ शकला असता. पंचांकडे जरूर तो पाहतोय, परंतु अपील मात्र फेटाळली गेली. येस, थँक्यू. एक्स्ट्रास मध्ये बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय आतापर्यंत 38 धावा धाव फलकावर. करकरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडबा पाटणं यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. ओ झेल सुटलाय, हातामधून निसटलाय आणि कोण होता फलंदाज? कुणाल घरत आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता जीवनदान कुणालला. स्पर्धेमध्ये या चुका तुम्ही नाही करू शकत, या अवॉइड करायला हव्यात चुका, कारण कुणाल घरत एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचा सोडलेला झेल थोडासा जिव्हारी तर लागेल. तो के सरकार सुपरस्टार माणगाव संघाच्या चौकारानं धावसंख्या 39. करकरेचा हा चेंडू यावेळेस मात्र शॉट ऑफ लाईन होता, पुल केलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. 6 धावांकरता षटकार. सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र हा फटका जिवारी लागला असेल. धावसंख्या 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 4थं षटक सुरू आहे. सचिन करकरे ज्यानं निर्धाव षटक फेकलं होतं आजच्या रात्रीमध्ये, तो सुद्धा महागडा ठरतोय. ओ या बॅकफुटला गेला, जागा बनवली, रूम क्रिएट केला, कट केलाय, बॉलला पाठवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं अर्धशतक धाव फलकावर. हरिओम डोलवी पेंट संघ 52 धावा कंप्लीट करत असताना 50 अप.
कमाल स्क्वेअर कट पाहायला मिळाला कुणालचा. सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र झालेले हे हाल. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 16 धावा सचिन करकरेच्या षटकामध्ये खर्च कराव्या लागल्या आणि 4 ओव्हर्स नंतर 52 फलकावर लागल्यात आणि त्याचमुळे उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये जर 8-10च्या सरासरीने धावा आल्या आणि 70च्या आसपास जरी टोटल गेली तर दुसऱ्या सत्रामध्ये योगेश पेणकरला मात्र एखादी लॉंग इनिंग खेळावी लागेल. 5वं षटक फार महत्वाचं. इकडे कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, अन्यथा हा फार मोठा धावफलक पुढे जाऊ शकतो. कारण इथे सुपर 16चा प्रवास आहे. आजच्या रात्रीमध्ये अनमोल किंग्स कळंबोली संघ पटकन 2 सामने जिंकून सुपर 16ला क्वालिफाय सुद्धा झालाय. परंतु हे 2 संघांमधून कोणता संघ पुढे जाईल? पेण आणि माणगाव. सिद्दीकीचा हा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इकडे सरळ झेलला जातोय पॉइंटला. एक चांगला झेल, फलंदाज होईल बाद. थोडंसं कमबॅक जरूर पाहायला मिळते. सलमान सिद्दीकीला सफलता आणि बाद होईल फलंदाज हरेश गावण. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 10,000 प्रेक्षक या लढतीचा आनंद घेतात. सगळ्या क्रीडा रसिकांचा मी मनापासून स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र खोलपट्टा खोदून काढलाय. त्याला ब्रॉन्झच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रोहित मात्रे चितेगावचा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. सिंगल न खातं उघडेल. एकेरी धावेनं टीमची टोटल 53. 53 धावा धावफलकावर. 5वं षटक सुरू आहे. थोडासा कंट्रोल पाहायला मिळतोय सलमान सिद्दीकीकडून. कारण बघाच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकारांची बरसात करकरेवर झाली होती. त्यानंतर हे षटक फार निर्णायक आहे. कारण इकडे थोडासा का होईना धाव संख्येला मात्र आळा घालण्याचं कार्य या गोलंदाजाला करावं लागेल. सलमानचा हा बॉल ट्रायू केला ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होत असताना 1 रन कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि या सिंगलला टोटल मध्ये भर होईल. धावसंख्या 54 या आकड्यावर. 54 रन्स. रोहित मात्रे आणि कुणाल घरत सध्याच्या घडीला ही जोडी पाहायला मिळते. 13 बॉल मध्ये 34 धावांची खेळी साकारले फुंड्याच्या कुणाल घरतनं. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र थोडासा स्लाइस करण्याचा प्रयत्न मात्र केला होता चॉपकणाचा. इकडे मात्र गलीमध्ये बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव मिळेल. त्याचमुळे सलमान सिद्दीकीचं हे षटक आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 3च धावा आल्यात. म्हणजे धावसंख्येला अंकुश घालण्याचं कार्य मात्र आतापर्यंत जरूर केलंय आणि तेच हवं होतं योगेश पेणकरला सुद्धा. काही झालं तरी या षटकामध्ये धावा थांबवायच्या आहेत. कुणाल घरतला जीवनदान मिळालं. यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलं बॉलला. मिड विकेट झोन कडे बॉल गॅप मधून पसार जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता कणकणीत चौकार.
कमाल कमाल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि असे फटके पाहिले ना क्रीडा वर्ग खुश होतो, खुश अक्षरशः. हे फार दुर्मिळ झालेत अगदी. तुम्ही तंत्रशुद्ध फटकेबाजी कुणाल घरत कडून पाहायला मिळाली. 15 बॉल मध्ये 42 धावांचा विस्फोटक खेळ गेला या पट्ट्यानं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर हरिओम डोलवी पेंड 63 वर 3. मोठी धावसंख्या, तगडी धावसंख्या. अनेक खरं तर प्रेक्षक शुभेच्छा देतात या स्पर्धेला. सगळ्याच मनपूर्वक स्वागत आपण करूया कांचन. या स्पर्धेच्या माध्यमातून कामटेवर अविनाशजी गोवारी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे गणेश कदम सालवड कर्जत वरून शुभेच्छा देतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. करकरेचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बट विकेट झोनकडे सिंगल मिळेल. कुणाल घरातला जास्तीत स्ट्राईक देणं रोहित मात्रेचा सुद्धा हाच प्रयास आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं त्याची इनिंग सिंगल काढतोय तो आणि कुणाल घरतकडे देतोय. कारण कुणाल घरत ज्यानं 15 बॉल मध्ये 42 धावांची नेत्रदीपक इनिंग मात्र सजवले आणि तो सुद्धा अर्धशतकाकडे वाटचाल करतो. आणि हे अर्धशतक झालं तर नक्कीच ही धावसंख्या सुद्धा 70च्या पुढे जाऊ शकेल आणि जे शेवटच्या मॅच मध्ये एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल. कस लागेल तो योगेश पेणकरचा सुद्धा. गोलंदाज तयार. करकरे. ओ यावेळेस नो फुलटॉस बॉल. एक हात सुटला होता. बॉल स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग. अनदर कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी मागे पडतंय. केस सरकार सुपरस्टार माणगावच्या बाबतीमध्ये कुणाल घरातला आणखीन एक जीवनदान आणि या 2 धावेनं टीमची टोटल सुद्धा पुढे सरकत असताना या 2 धावेनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 66 या आकड्यावर. दुसऱ्यांदा झेल सुटलाय त्याच क्षेत्रामध्ये. लेफ्ट केलं होतं बॉलला. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. एक अतिरिक्त रन. मघाशी सुद्धा कुणाल घरतचा झेल सुटल्यानंतर चौकार पडले. जित्याचे दीपक पाटील इथे आहेत. त्यांच्याकडून रोहित मात्रेसाठी लगातार 2 षटकारांसाठी 20,000 रुपये आहेत. हा कॅश जीपे आहे त्यांचा. जीपे घेऊ. चला इथे आपण मान्यवरांची नक्कीच उपस्थिती पाहतोय. या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने सगळी गँग मात्र या व्यासपीठावरती उपस्थित होत आहे. पुन्हा एकदा इकडे षटकार बसलाय आणि या षटकाराच्या सहाय्यानं कुणाल घरात साजरं करेल या स्पर्धेतलं आणखीन एक अर्धशतक. 50 कंप्लीट. टाळ्यांचा जोरदार वर्षाव होऊ द्या प्रेक्षक वर्ग. पुण्याचा कुणाल घरात 17 बॉल 50 धावा. बोला गणपती बाप्पा मोरया. व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत पेन नगर परिषदेचे माजी सभापती आणि हॅट्रिक नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय निवृत्ती भास्कर पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला स्ट्राईक टू द लॉंग ऑन आणि यावेळेस मात्र झेल टिपलाय परंतु काय इनिंग साकारले. या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक वाजवलंय ते कुणाल घरतनं आणि संघाला मात्र नेलंय ते 73 या धावसंख्येवर. बॉल प्लेड कुणाल. तर याच बरोबर ऍडव्होकेट श्री महेश देसले साहेब क्रिमिनल लॉयर इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शोतोकांत. त्याचबरोबर श्री देवा पेरवी पत्रकार अध्यक्ष पेन प्रेस क्लबचे आहेत त्यांचं स्वागत आहे. माजी नगरसेवक रामवाडी पेन विवेक जोशी ते उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे. प्रसिद्ध उद्योजक श्री प्रदीप पिशेट पाटील यांचं देखील स्वागत आहे. नवी मुंबई क्राईम ब्रांचचे आदरणीय रवींद्र सानप साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. फॅशन डिझायनर सिवूड नवी मुंबईचे योगी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. प्रसिद्ध नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वैभव पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत. प्रथमेश पाटील उपाध्यक्ष क्रिकेट रामवाडी पेन त्यांचं स्वागत आहे. त्याच दरम्यान श्री डॉक्टर धीरज तुटेजा फिजिओथेरपी इंडियन
क्रिकेट प्लेयर्स नवी मुंबई या सर्वांचं मी या व्यासपीठावरती स्वागत करतो. तसेच पंडित दादा चिमणे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लाईक बिफोर द विकेट यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. आपल्याला चेतन घरतला बाद होताना आपण पाहिलं. सचिन करकरेला ही सफलता, परंतु चांगली धावसंख्या मात्र उभारली गेली. 73 रन्स, 73 धावा. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटचा चेंडू सुद्धा शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इकडे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. 73 झाल्या, 2 धावा आल्या तर पाऊण शतकी मजल मात्र मारता येईल. पाहूया करकरेचा पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोवर बन पाहायला मिळाला. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट काही झालेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र रन कंप्लीट नाही झालेली आहे. एक धाव जोडली जाईल. 74 फायनल टोटल. पाऊण शतकी मजल मारावी लागेल ती योगेश पेंडकरला सुपर 16 मध्ये प्रवेश करण्यासाठी. 75 धावांची गरज. केस सरकार सुपरस्टार माणगावला. नक्कीच व्यासपीठावरती आपण मान्यवर पाहतोय ज्यांची आत्ताच इथे उपस्थिती लाभलेली आहे. ते हॅट्रिक नगरसेवक रामवाडीचे आदरणीय माजी सभापती पे नगर परिषदचे निवृत्ती दादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट श्री महेशजी देसले साहेब, क्रिमिनल लॉयर, इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शोतोकांत, त्यांचं हार्दिक स्वागत. श्री देवा पेरवी पत्रकार, अध्यक्ष पेन प्रेस क्लबचे, त्यांचं हार्दिक स्वागत. श्री विवेक जोशी, भावी नगरसेवक रामवाडी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. श्री दीपक शेठ पाटील, प्रसिद्ध उद्योजक पेन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. श्री रवींद्र सानप साहेब, न्यू मुंबई क्राईम ब्रांच, आपलं देखील स्वागत आहे. श्री योगी चौधरी साहेब, फॅशन डिझायनर, शिवूड नवी मुंबई, आपलं देखील स्वागत आहे. श्री वैभव पाटील साहेब, प्रसिद्ध युवा उद्योजक नवी मुंबई वासी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश पाटील, उत्कृष्ट क्रिकेटर रामवाडी, आपलं देखील स्वागत आहे. डॉक्टर नीरज तुटेजा, फिजिओथेरपी, इंडियन क्रिकेट प्लेयर्स अँड स्पोर्ट्स नवी मुंबई, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर पंडित दादा चिमणे, आपलं देखील हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उत्कृष्ट क्रिकेटर, बॉडी बिल्डर, रोंजन गावचे आदर्श क्रिकेटपटू बालराम पाटील यांचं देखील स्वागत आहे. तसेच आमचे दिलीप म्हात्रे हे देखील उपस्थित झालेले आहेत. कैलासवासी अरुण स्पोर्ट क्लब रोंजन संघाचे बिग सपोर्टर दिलीप म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे. आमचे सुभाष म्हात्रे देखील इथे आलेले आहेत. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र या रायगड प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. हॅलो, महाराष्ट्रामध्ये
हॅलो. धन्यवाद दीपक पाटील सर, धन्यवाद संदीप सर आणि स्कोरर आमचे कांचनजी पालकर. आजच्या रात्रीतलं हे शेवटचं सत्र आहे. हरिओम डोलवी पेन आणि के सरकार सुपरस्टार मानगाव धावफलकावरती धावा 74 झालेल्या आहेत त्या हरिओम डोलवी पेन टीमच्या आणि 75 धावांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय ते के सरकार सुपर स्टार मानगाव टीम समोर. हॅलो. तर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आमचे रोंजन गावचे आदरणीय रविशेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. रविदादा स्वागत आहे तुमचं. त्याचप्रमाणे आमचे द्वारकानाथ शेठ पाटील तसेच हरचंद शेठ पाटील रोहंजन या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. पाहू शकता आपण हा VIP डायस त्याच्यावरती सर्व अभिषेक मंडळी. पंच्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 74 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानावरती आता रवाना झाली आहे. सलामीचे फलंदाज आपण बघतोय दीपक सर या ठिकाणी आता थोडस थंडी चा जोर आता वाढत चाललेला आहे. शेवटचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये 75 धावांचं आव्हान. अभिषेक या मॅचची ही शेवटची इनिंग आहे. तर तत्पूर्वी आपण पाहुण्यांच्या सत्काराकडे वळणार आहोत. 2 मिनिटं पंच आपण मॅच थांबवायची आहे. स्टार्ट करू नका. तर सत्काराकडे आम्ही वळणार आहोत. खरं आपल्याकडे वेळ भरपूर आहे. चला आपण इथे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्मान करणार आहोत मान्यवरांचा. त्यांचा हा शुभ सन्मान आम्ही इथे घेतोय. थोडस ड्रिंक्स पाणी वगैरे तुम्ही घेऊ शकता. खेळाडूंना विनंती आहे. आयोजक कमिटी गाड्या आतमध्ये घेऊन गेला तरी चालेल. कारण हा शेवटची इनिंग आहे. शेवटची मॅच आहे. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय ज्यांची ख्याती आहे हॅट्रिक नगरसेवक म्हणून ज्यांनी आपल्या नगर परिषदेवरती छाप सोडले पेन नगर परिषदेचे आदरणीय निवृत्ती दादा पाटील. आपल्याला विनंती आहे की दादा यावं आपण आणि आमच्या या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. निवृत्ती दादा पाटील हॅट्रिक नगरसेवक रामवाडी माजी सभापती पेन नगर परिषद. तर निवृत्ती दादा पाटील यांचा हा सन्मान होतो. कैलास शेठ म्हात्रे आणि आमचे कमलाकर मामा पाटील तसेच राहुल म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार आपण पाहतोय. त्याचबरोबर नक्कीच हा सन्मान इथे निवृत्ती दादा पाटील यांचा केला जातोय. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट श्री महेशजी देसले साहेब क्रिमिनल लॉयर इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शोतोकांत. तर महेशजी देसले साहेब आपण यायचं आहे. तर महेशजी देसले यांचा हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर देवा पेरवी पत्रकार अध्यक्ष पेन प्रेस क्लब देवा पेरवी यांचा सन्मान इथे केला जाईल. देवा पेरवी यांचा हा सन्मान इथे केला जातोय.
तत्पूर्वी महेश देसले, तेव्हा पेरवी, सर्व आई ग्रुप च्या या स्पर्धेला उपस्थित दाखवताना सर्व मंडळी आपले भावी नगरसेवक रामवाडे विवेक जोशी यांना विनंती असेल की आपण यावं, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विवेक जोशी, त्याचबरोबर दीपक शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक, कारण आलेल्या पाहुण्यांना नक्कीच पुढची वाटचाल करायची आहे, त्यामुळे नक्कीच हे सन्मान आम्ही घेतोय. दीपक शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक, आपण देखील यावं. दीपक शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक यांचा हा सन्मान इथे होतोय. तसेच रवींद्र सानप साहेब, न्यू मुंबई क्राईम ब्रांच. रवींद्र सानप साहेब यावं, आपण आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर श्री योगी चौधरी साहेब, फॅशन डिझायनर, सीवूड नवी मुंबई. योगी चौधरी यांचा इथे हा सन्मान. फॅशन डिझायनर आहेत, शिवूड नवी मुंबई, योगी चौधरी. त्याचबरोबर श्री वैभव पाटील साहेब, प्रसिद्ध युवा उद्योजक, नवी मुंबई वाशी. वैभव पाटील साहेब इथे येत आहेत, प्रसिद्ध युवा उद्योजक. त्याचबरोबर प्रथमेश पाटील, उत्कृष्ट क्रिकेटर, रामवाडी. वैभव पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. तसेच डॉक्टर नीरज तुटेजा, फिजिओथेरपी, इंडियन क्रिकेट प्लेयर्स अँड स्पोर्ट्स, नवी मुंबई. डॉक्टर नीरज तुटेजा इथे येत आहेत, त्यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सर्व मंडळी कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीला मान देऊन आणि आमचे सगळ्यांचे सिनियर कमलाकर मामा पाटील रावेपेन उपाध्यक्ष आहेत आई ग्रुपचे. तर प्रथमेश पाटील आपण देखील यावं, उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. ओके, तर बाकी सन्मान आपण थोड्या वेळामध्ये, गेम स्टार्ट करायची. हॅलो, 30 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे. योगेश पेनकर आणि साईश म्हात्रे सलामीची जोडी मैदानावरती. चला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जात आहे. पण पाहतोय हरिओम डोलवी पेन आणि के सरकार, सुपर स्टार मानगाव लोणेरे. मानगाव लोणेरे बरेचसे खेळाडू महाड आणि मानगाव परिसरातले आपण पाहतोय. के सरकार सुपरस्टार मानगाव टीम मध्ये योगेश पेनकर आपण पाहतोय सलामीला आलाय. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रसन्न पाटील, टीमचा कॅप्टन. एका बाजूला स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज योगेश पेनकर, तर गोलंदाजीसाठी सुद्धा प्रसन्न पाटील टीमचा कॅप्टन आहे हरिओम डोलवी पेन. कोणता कर्णधार आता वरचढ ठरणार
शेवटच्या सत्रामध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहणं फार गरजेचं आहे. प्रसन्नाची गोलंदाजी कशी होते की फलंदाज योगेश पेंडकर आक्रमण करतोय हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरेल. महत्वाची मॅच आहे. जिंकणार तो पुढे जाईल सुपर 16 ला आणि हरणार तो या स्पर्धेतून बाहेर. प्रसन्न तयार. लोवर फुल टॉस चेंडू. पहिला चेंडू इथे थोडासा धोका संभवू शकला असता. फलंदाज इथे आपण बघतोय की क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे चेंडूचा टप्पा पडला आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळतीये ती योगेश पेंडकरला. पहिला चेंडूचा खेळ संपलाय. एक धाव फलकावरती साईश म्हात्रे आणि योगेश पेंडकर ही जोडी आहे सलामीची केसरकार सुपरस्टार माणगाव लोणेरे या टीमची. फार चांगलं क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. 250 धावा 2 वेळा 50 धावा केल्या त्या फलंदाज कुणाल घरत आणि अनिकेत म्हात्रेनं. अनिकेत म्हात्रे कोणचा खेळाडू आहे तर कुणाल घरत फुंडे. इथे मात्र आपण बघतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली जाते या चेंडूवरती आणि धावफलकामध्ये हळुवारपणे वाढ होतीये. धावा होतील त्या 2. शांत असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आक्रमण करण्याची वेळ आहे. 15 धावांची जवळजवळ 12 ते 12.5 धावांची सरासरी आहे. 75 धावा 6 षटकामध्ये करायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी. 75 धावांची गरज आहे. आपण पाहताय फार चांगलं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार आहे. पन्नास धावा ज्या खेळाडूने केल्या त्यासाठी सरपंच मॅडम वनिता अनिल म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत डोलवीच्या त्यांच्याकडनं 5000चं पारितोषिक आलेलं धन्यवाद. आणि इथे मात्र योगेश पेंडकरच्या बॅट मधनं आलाय खणखणीत षटकार. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल 3000 रुपयाचं सुमित अनिल म्हात्रे यांच्याकडून. तर आपण वळूया मॅच कडे जिथे योगेश पेंडकर आक्रमण करतोय. षटकार त्याने आता खेचलाय. 7 धावा धावफलकावरती 8 झाल्यात परंतु योगेश पेंडकरच्या 7 आणि साईची 1 अशा 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. षटक सुरू आहे पहिलं. प्रसन्न पाटील आपण पाहताय गोलंदाजी करताना. प्रसन्न पाटील चांगली गोलंदाजी करतोय. योगेशला थोडासा जखडवून ठेवण्याचा प्रयत्न होतोय प्रसन्नकडून. मागच्या चेंडूवरती चांगला फटका खेचला योगेश पेंडकरने. 6 धावा त्याने मिळवल्या पण या चेंडूवरती जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न त्याला अपयश आलं आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. केसरकार सुपरस्टार मानगाव टीमला त्यांची धावसंख्या बिनबाद 9. फार चांगलं वातावरण आहे या मैदानावरती. जी आउटफील्ड आहे ते फास्ट आहे. विकेट वरती चेंडू सहज येतोय त्यामुळे धावा होणं सोपं आहे परंतु विकेट महत्वाचे असतील. चांगला उपयोग केला या ठिकाणी गोलंदाजांना. आपण बघतोय प्रसन्न काय चेंडू फेकतोय. अफलातून अगदी फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडतोय आणि तिकडे तिसऱ्या पंचांची गरज लागतीये. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया चेंडू वाईट होता का. खांद्याचा जास्त उपयोग केला गेला प्रसन्न पाटील कडून परंतु या चेंडूवरती काय होतंय हे पाहणं फार गरजेचं आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं. नक्कीच इथे डिसिजन सुरू आहे. तत्पूर्वी व्यासपीठावरती आमचे अजय भुईर ओवे यांचे सगळे हायस्कूल वर्ग मित्र इथे उपस्थित झालेले आहेत. कल्पेश पाटील रोहंजन त्याचबरोबर वीरेंद्र म्हात्रे अश्विन पाटील प्रदीप केनी विश्राम म्हात्रे नागेश सालुंके आणि रवी पाटील या सर्वांचं स्वागत आहे. नक्कीच त्यांचं स्वागत. इथे डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आहे. आपण बघतोय पंचांनी जो काही या ठिकाणी निर्णय मागवला त्याच्यावरती
हो, चांगला टप्पा बघा. पडल्यानंतर चेंडू जरा आतमध्ये आला, फलंदाजानं वाईट सर्व्ह घेतला होता, परंतु नाही, टप्पा पडला, झपकन चेंडू आतमध्ये आला. कांचन आपण पाहतोय स्क्रीनवरती, आणि या चेंडूवरती आशाळभूत अशा नजरेने बघत राहिले साईश म्हात्रे. असं वाटलं साईश म्हात्रेंना की एखादा मोठा फटका, एखाद वाईट, एखादा नो बॉल या मॅच मध्ये रंगत निर्माण करतोय की काय. साईश म्हात्रे स्ट्रायकर एंडला आणि प्रसन्न पाटील गोलंदाजी करताना सुरेख चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावा मिळतील साईश म्हात्रेला. टीमची धावसंख्या होईल बिनबाद 13. खेळावं लागेल. धावा 75 आहेत याचा विचार न करता प्रत्येक षटकामध्ये 12.5 धावांची सरासरी आहे. हे गणित, हे सूत्र ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 13, धावांची सरासरी जर कायम राहिली तर 78 पर्यंत धावा होतील. म्हणजे या धावा सोप्या आहेत, परंतु विकेट फार महत्वाच्या असतील. गोलंदाजांना 1-2 विकेट मिळवाव्या लागतील या मॅच मध्ये. जर तुम्हाला चांगलं आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल, आपली स्थिती जर भक्कम करायची असेल तर 1-2 झटके द्यावे लागतील. परंतु जर आपण फलंदाजीचा विचार केला तर 1-2 मोठे फटके मारून विजयाच्या समीप धावा आणि चेंडू मधला अंतर कमी करावं लागेल, तरच या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. पण आतापर्यंत तरी आपण पाहिलं तर दोन्ही टीमच्या बाजूने हा सामना अजूनपर्यंत तरी समप्रमाणात झुकलेला आहे. परंतु या षटकामध्ये कशी गोलंदाजी होणार यावरती आता पूर्ण निर्भर आहे. येणारा नवीन गोलंदाज आपण बघतोय, कोणाला आता पाचारण केलं जाईल. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. नवीन गोलंदाज येतोय या वेळेला दुसऱ्या षटकासाठी. बघूया, विचार केला जातोय आणि विचार करणं गरजेचं आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. आता जर का आपण या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर मात्र या स्पर्धेतून बाहेर निघावं लागेल. गोलंदाजीसाठी पाचारण केलंय हरीश गावंडला. जिते गावचा हा खेळाडू, त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. शेवटचे षटक शिल्लक आहे ते 5 आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 62 धावांची. 30 चेंडू 62 धावा. फार चांगली मॅच होईल, बिलकुल शंका नाही. पहिल्या 2 षटकामध्ये, पहिल्या 2 मॅच मध्ये, पहिल्या 2 सामन्यांमध्ये महाग ठरलेला हरीश गावंड ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय. परंतु बघूया या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये, या सत्रामध्ये जर हरीशने चमकदार कामगिरी केली तर मात्र मागच्या मॅच मध्ये काय केलं हे सगळे विसरून जातील आणि त्याची कामगिरी करावी लागेल ते हरीश गावंडला. 12.40 ची सरासरी ठेवावी लागेल जिंकण्यासाठी. 12.4 ची सरासरी ठेवावी लागेल जिंकण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 30-62 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 12 धावा कराव्याच लागतील. गोलंदाज तयार. ओ हो हो हो, चांगला चेंडू होता. हरीश गावंड वरती विश्वास ठेवला. पहिल्या चेंडूवरती विश्वासाला खरा उतरला हरीश गावंड. पहिला चेंडू त्यानं थोडासा पुढे ठेवला. इथे फलंदाज योगेश पेंडकर ला विचार करण्यास त्यानं भाग पाडलं. योगेश पेंडकर आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे. एक तडाखेबंद फलंदाज. ओव्हर यावेळेस मात्र चांगला चेंडू पॉइंटच्या वरून जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. योगेश पेंडकरच्या बॅट मधनं 4 धावा आल्या. धावफलकावरती धावा झाल्या 17. 75 चा पाठलाग करायचा. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल 58 धावांची. चांगली फलंदाजी योगेश जोपर्यंत मैदानावरती असणार आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल सांगणं कठीण आहे. परंतु गोलंदाज हरीशनं पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर त्यानं 4 धावा दिल्या. त्याच्यावरती विश्वास ठेवला गेलाय. तो विश्वास खरा उतरतोय का या मैदानावरती हे फार महत्वाचं आहे. जिते गावचा खेळाडू आहे हरीश गावंड, जो आज बिलॉंग करतो हरिओम डोलवी पेन टीम कडून. हरिओम डोलवी पेन प्रसन्न पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळत असताना चांगली गोलंदाजी. आपण दीपक पाहिलं की हरीशला का पाचारण केलं. हरीशकडे चांगला अनुभव आहे,
पहिल्या 2 मॅचेस मध्ये महाग ठरलेला हा गोलंदाज होता, पण या सामन्यामध्ये त्यानं आता चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. पहिला चेंडू त्यानं योगेशला डॉट टाकला, त्यानंतर चेंडूवरती 4 धावा आल्या आणि तदनंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का पाहणं गरजेचं होतं, पण नाही. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. योगेश पेंडकरच्या बॅट मधनं लांबच लांब षटकार. काय फटका लगावला. अगदी बॅट आणि चेंडू याच्यामध्ये जर आपण टायमिंग पाहिलं तर सुरेख टायमिंग जुळलं होतं. 18 चेंडू धावा केल्यात, 7 चेंडूंचा खेळ केला योगेश पेंडकरनं. हरीश गाबन तयार. ओ हो बॅकफुटला आले, चांगला फटका. इथे मात्र झटका मिळू शकला असता योगेश पेंडकरच्या रूपामध्ये, पण चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. पहिल्या 2 सामन्यात महाग ठरणारा हरीश गाबन या मॅच मध्ये सुद्धा महाग ठरतोय की काय असा आता प्रश्न निर्माण झालाय. पूर्णपणे बॅकफुटला आले, चेंडूला ढकलला गेली आणि पॉइंट दरम्यानच्या मधून सीमारेषे पलीकडे योगेश पेंडकरच्या बॅट मधनं 4 धावा. खूप चांगला चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका खेचला गेला. एकूण धावसंख्या झाली 27. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे. ती के सरकार. हा खोलवर टप्पा टाकला चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक भेटतोय, एकही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या मात्र फलंदाज योगेशला 4. टीमची धावसंख्या झाली धावफलकावरती आतापर्यंत 31 माफ करा. या संदीप एका षटकानंतर म्हणजे 3 षटकानंतर नक्कीच आपण एक वाढदिवस इथे सेलिब्रेशन करणार आहोत. तो कैलास फराट चौक निग्रोली या गावचे आहेत. कैलास फराट, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. नक्कीच या ओव्हर नंतर त्यांचा केक कापून इथं वाढदिवस सेलिब्रेशन केला जाईल. कारण कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे, आमचे कमलाकर मामा पाटील, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नक्कीच एक चांगला वाढदिवस सेलिब्रेशन आपण इथे करणार आहोत. आणि त्यानंतर नक्कीच काही मान्यवरांचा सत्कार देखील आहे. हा नक्कीच मॅच मध्ये आता रंगत निर्माण झालेली आहे, कारण सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. पण गोलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या षटकात प्रसन्न पाटील धावा खर्च केल्या 13, हरेश गावडनं धावा खर्च केल्या तब्बल 18. एकूण धावसंख्या झाली 31. जिंकण्यासाठी गरज आहे 44 धावांची 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू 44 धावा. फार चांगलं वातावरण आहे क्रिकेटला. अगोदर असं वाटलं होतं. तब्बल 14,000 प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या तमाम प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि विनंती करूया की आपण आपल्या 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब करावं, कारण क्लिअरिटी आणि क्वालिटी का नाम म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट्स. बोलूया मॅच कडे. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 44 ची. 20चं अंतर आहे. धावा आणि चेंडू मध्ये 20चं अंतर आहे, पण 20चं अंतर जरी असलं तरी सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. या मॅच मध्ये जर का रंगत निर्माण करायची असेल ना तर 1-2 झटके द्यावे लागतील. या सरकारला 1-2 झटके द्यावे लागतील. के सरकार सुपरस्टार मानगाव संघाला, तरच या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. अन्यथा हा सामना कदाचित ही सलामीची जोडी शेवटपर्यंत पण नेऊ शकते. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 23 आणि 43 ची गरज आहे. 23 चेंडू 43 धावांची गरज. सामना जसाचा रंगत चाललाय, प्रेक्षकांच्या नजरा आता 24 लाईव्हच्या दिशेनं वळतायत. सगळे प्रेक्षक या थंडीच्या वातावरणामध्ये घरी बसून
अगदी आरामामध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यासाठी 24 लाही धन्यवाद दिले पाहिजेत संदेश पाटील आणि त्यांची सगळी टीम. हो 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 हो, मोठा फटका खेळायचा होता योगेश पेंडकरला रिबसचा, परंतु त्यामध्ये फसलाय. या मॅच मध्ये आपण बघतोय प्रसन्न पाटील चांगली कामगिरी करताना, प्रसन्न पाटील चांगली कामगिरी करतोय. अजिंक्य भोड यांनी या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. 2 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत टाकून झालेत ते प्रसन्न पाटीलचे. 22 चेंडू आणि 43 ची गरज. ओ हो हो हो, या मॅच मध्ये प्रसन्नानं आता प्रसन्न केलंय. हरिओम डोलवी पेन टीमला थोडस कमबॅक करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी जर का गोलंदाजी झाली तर मात्र या मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत रंगत राहील, यात बिलकुल शंका नाही. 3 चेंडू फेकले गोलंदाजानं प्रसन्न पाटील आणि धावा खर्च केल्या मात्र एक धाव. ओ हो 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 हो, ज्या विकेटची गरज होती, जी विकेट हवी होती, ती विकेट मिळवली प्रसन्न पाटीलनं. आणि इथे मात्र योगेश पेंडकरची दांडी गुल, मोठा हादरा दिलाय प्रसन्न. हरिओम डोलवी टीमचा कॅप्टन आहे प्रसन्न, त्यानं दांडी उद्ध्वस्त केली, ती म्हणजे के सरकार सुपरस्टार मानगाव टीमचा कॅप्टन योगेश पेंडकरची. सामन्यात रंगत निर्माण झाली आहे दीपक पाटील. आता हा सामना कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगणं थोडस कठीण. काय चेंडू टाकला, टर्न केला प्रसन्ननं, आणि इथे मात्र प्रसन्न मुद्रा त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची, 43 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 32 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. सुमित अनिल भात्रे डोलवी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5000 आणि ओव्हर हॅट्रिक साठी 3000. धन्यवाद. डोलवी म्हटल्यानंतर इस्पात कंपनी फार मोठा तिथे जे इस्पात फार मोठं तिथलं ते प्रोजेक्ट आहे आणि तिथली ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच यांच्याकडे हे पारितोषिक आहे. पण वळूया मॅच कडे, जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र थोडा खांद्याचा उपयोग केला. पंचांनी सांगितले की हा चेंडू स्क्वेअर आहे, थोडासा दिशा भरकटतोय गोलंदाज. धावफलकावरती धावा आहेत तर 33, जिंकण्यासाठी 42 ची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आलाय आकाश तवसळकर. मागच्या मॅच मध्ये काय त्यानं कर केला, चांगले फटके मारले, षटकार चौकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. अलिबागचा खेळाडू आहे मला असं वाटतं आकाश. चांगली फलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळाली मागच्या सामन्यात, परंतु गोलंदाज अगदी ताकदीचा आहे. चांगली गोलंदाजी, अजून एक विकेटचं पतन या सामन्यामध्ये. आता मात्र हुडहुडी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज प्रसन्न पाटील. सामन्यात कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय. या सामन्यामध्ये कुठेतरी डोईचे ठरलेले 2 फलंदाज बाद होत आहेत. येणारे 20 चेंडू आणि 42 ची गरज आहे. 19 चेंडू आणि 42 धावांची गरज. नक्कीच हा चेंडू विकेट घेऊन गेला. 19 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. धावा आणि चेंडू मध्ये अंतर आता तब्बल 23चं अंतर आहे. त्यामुळे षटकार चौकार येणं गरजेचं आहे. पण एक जमेची बाजू आहे, एक जमेची बाजू आहे के सरकार सुपरस्टार मानगाव टीम कडे. मैदानावरती अजूनही साईश भात्रे उभा आहे. 19 चेंडू 42 धावा. फार चांगला सामना होईल यात शंका नाही. अगोदर वाटलं 75चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी 2 षटकामध्ये या धावा ज्या वेळेस त्यांनी 31 धावा निर्माण केल्या असं वाटलं की सामना कदाचित एकतर्फी होईल की काय, परंतु जसं प्रसन्न पाटीलने हातामध्ये सगळी सूत्र घेतली, त्याने विकेट मिळवली योगेश पेंडकरची आणि आकाश तवसलकरला बाद केलं. त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे. येणारे चेंडू 19-42 ची गरज आहे. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान आपण बघतोय.
चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी, तब्बल 14,000 प्रेक्षक या लाईव्ह च्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनापासून हार्दिक हार्दिक असं या टुर्नामेंट मध्ये स्वागत आहे. 19 चेंडू आणि 42 ची गरज आहे. हो 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 अजून एक झटका मिळू शकला असता, पण गोलंदाजी चांगली होते. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील का असा प्रश्न होता, परंतु एकच धाव मिळाली आहे आणि 3 षटकांचा खेळ संपला. संदीप सर, जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही येणारे 18 चेंडू, 41 धावांची, 2 विकेटचं पतन झालंय. वळूया आपण संदीप पाटील सरांकडे. धन्यवाद अभिषेक. याच दरम्यान या व्यासपीठावरती आपण एक वाढदिवस साजरा करतोय, कारण खरोखरच एक योग आहे आणि ज्या अर्थाने आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग मध्ये आज कैलास फराट चौक निग्रोली या गावावरून बिलॉंग करतात, तर नक्कीच त्यांचा वाढदिवस साजरा मात्र या स्टेजवरती केला जातोय, कारण कैलास शेठ म्हात्रे यांच्या आई ग्रुपचे हे काही मेंबर आहेत आणि नक्कीच त्यांचा हा वाढदिवस सोहळा आपण इथे पाहतोय. कैलास फराट यांचा जे चौक निग्रोलीचे वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कैलास फराट साहेब तुम्हाला. यस डीजे. कैलास शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की तर नक्कीच मित्रांनो, खरोखरच आज ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने याच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपलं सुंदर समालोचन दाखवलं, कारण खऱ्या अर्थाने एक रायगडातील नामवंत समालोचकांच्या यादीमधलं एक मोठं नाव ते म्हणजे अभिषेक पाटील, ॲडव्होकेट अभिषेक पाटील रसायनी. आज त्यांचा आवाज आपण ऐकला. अभिषेक धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून आज तुमचं समालोचन इथे प्रेक्षकांनी देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. अभिषेक पाटील यांचा हा सन्मान आपण इथे पाहतोय. त्याचबरोबर रोंजनचे आमचे सन्माननीय रवी दादा पाटील यांना विनंती करेन की यावं आपण. तर रविदादा पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर ओके, तर नक्कीच काही सन्मान आपण थोड्या वेळानंतर करूया. मॅच अतिशय क्रिटिकल मोमेंटला आहे. दोन पंच जरा थांबा, कारण शेवटचा क्षण आहे. आयोजक कमिटीच्या वतीने निर्णय आहे. याचबरोबर द्वारकानाथ शेठ पाटील रोहनजन यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आमचे हर्षद शेठ पाटील, द्वारकानाथ शेठ पाटील यांचा हा शुभ सन्मान, तसेच हर्षद पाटील रोहंजन यांचा देखील हा सन्मान इथे केला जाईल. तसेच अजय भोईर ओवे यांचे सगळे हे वर्गमित्र, त्याच्यामध्ये आमचे कल्पेश पाटील आहेत, वीरेंद्र म्हात्रे, अश्विन पाटील, प्रदीप केनी, विश्राम म्हात्रे, नागेश साळुंके आणि रवी पाटील यांना विनंती करेन की यावं आपण.
हेच ग्रुप आपण पाहतोय, सर्व ग्रुप आहे, तर हा सन्मान आपण इथे पाहतोय. ओके, यस, बोलूया आपण मॅच कडे. 18 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. 41 रिक्वायर्ड. कोणता संघ सुपर 16 साठी क्वालिफाय होणार आणि यासाठी सुरू असणारी ही भिडंत. साईश म्हात्रे आणि यत्नेश ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अरे 6 बॉल लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला यावेळेस. फायडिश लॉंगॉनकडे थोडंसं मिसफिल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 रन सहजतेनं पूर्ण होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं. मगाशी आपण पाहिलं कुणाल घरचे झेल सुटल्यानंतर मात्र केलेली त्यांनी ती विस्फोटक खेळी, अर्धशतकी खेळी मात्र साकारली आणि त्याचमुळे मी तर म्हणेन त्या झेलच्या 10-15 धावा तर नक्कीच मोजाव्या लागल्या असतील पहिल्या इनिंग मध्ये ज्या बाणगाव संघाला, आणि त्याच धावा थोड्याशा डोईजर ठरू शकतील शेवटला. हरीश का आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड स्टंप्स कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण पाठीमागे पाहायला मिळतंय. कोणती धाव मिळत नाहीये. हरीश काबण खरं तर पाहायला गेलं तर आयकॉन बॉलर आहे आणि त्याच्यावर मोठा आत्मविश्वास दाखवणं ऑब्व्हियसली गरजेचं सुद्धा आहे. आज थोडासा महागडा जरूर ठरलाय, परंतु या ओव्हर मध्ये मात्र हरीश काबण कडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील त्या संपूर्ण पेण विभागाला. थोडासा स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र करण्यात आला होता, परंतु हा प्रयत्न मात्र असफल म्हणावा लागेल. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. हरीश काबड महागडा ठरणारा गोलंदाज, परंतु या ओव्हर मध्ये मात्र कमालीचं कमबॅक करून देताना दिसतोय. अगोदरच्या षटकामध्ये 18 धावा मोजल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा चांगला बाउन्स बॅक म्हणावा लागेल या गोलंदाजाचा. चांगलं कमबॅक करतोय सध्याच्या घडीला आणि ते गरजेचं आहे हरिओम डोलवीला. एज लागले, बॉल पाठीमागे नाही सापडला. लॉंग स्टॉप चाललाय. आउटफील्ड फास्ट मैदानाची निर्णायक क्षणाला मात्र येतोय केस सरकार सुपरस्टार माणगाव टीम साठी हा चौकार. हरिओम डोलवी पेण संघ जर हा सामना जिंकतोय तर अमितजी दिनकर म्हात्रे टायरेश्वर वाहतूक संघटना डोलवी अध्यक्ष ज्यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र डोलवी पेण संघाला असेल. मोटिवेशन दिलं जात आहे पाठीराख्यांकडून सुद्धा. हरीश काबड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राऊंड स्टंप्स ना इकडे सुद्धा पीठ झालाय. पुन्हा एकदा यत्नेश ठाकूर डॉट बॉल. निर्धाव चेंडू परवडणारे नाहीयेत या मॅच मध्ये, कारण इकडे पाहायला गेलं तर चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर आता मात्र वाढत चाललंय. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे. कोणत्याही सिच्युएशनला या बॉलवर रन्स काढाव्या लागतील केस सरकारला, तरच कुठेतरी 2 ओव्हर्स मध्ये थोडाफार आटोक्यामध्ये राहू शकतील. ओ चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र सरळ पॅटनं एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॉल सरळ साइड स्क्रीन वर जाऊन आदळलाय. यज्ञेश ठाकूरच्या बॅट मधून येतोय एक स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. मात्र थोडस अंतर जरूर कमी होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 44 धावा. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 31 रन्सची आवश्यकता. साईश 6 धावांवर, यज्ञेश ठाकूर 11 धावांवर. तोही लेफ्ट हँडेड बॅटर यावेळेस सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये, परंतु साहिश मात्र धोकादायक ठरू शकतो या मॅच मध्ये,
कारण ती क्षमता या खेळाडूमध्ये आहे. जासेचा सुपुत्र उरण तालुक्यामधून बिलॉंग करतो हा खेळाडू. एक चांगला दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. आतापर्यंत तो थांबलाय. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये फक्त 4 चेंडूंना तो सामोरा गेला आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा आल्यात. परंतु या 2 ओव्हर्समध्ये या खेळाडूने जर सर्वोत्तम खेळ त्याच्या कारकिर्दीतला नोंदवला तर के सरकार सुपरस्टार माणगाव संघ सुद्धा या धावा चेस करू शकतो आणि सुपर 16 कडे बळू शकतो. परंतु पाहूया 12 बॉल 31 तितकंही सोपं नाहीये. थंडी आज पाहायला गेलं तर कालच्या 2-3 दिवसाच्या तुलनेनं बरीच आहे. थोडेसे सगळेजण गारटले असतील आणि या थंडीमध्ये सुद्धा बरेच जण उभे राहिलेत कारण मास सुद्धा तेवढीच गरम आहे. 13-14 हजाराहून प्रेक्षक मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे ही सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, प्रक्षेपण तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे आणि त्या बटनाला प्रेस करायला बिलकुल विसरू नका. आपल्या मराठी माणसाचे चॅनल आहे. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मात्र करतात. प्रत्येक अपडेट्स खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र संपूर्ण त्यांची टीम या थंडीमध्ये गारडणाऱ्या तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस मैदानामध्ये दाखल होतोय. स्टंप माइक्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक आवाज यष्टीरक्षकाचा आवाज असेल, फलंदाजाच्या तोंडामधून निघणारा आवाज असेल, बॅटचा आवाज तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. सर्व काही दिले 24 लाईव्ह इव्हेंट्स. तसेच तलोजाचे आमचे अराफत पटेल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर स्वागत आहे अराफत पटेल तुमचं या व्यासपीठावरती. रोहन मात्रे उपसरपंच डोलवी यांच्याकडून जर हा सामना जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जवळजवळ 10,000 रुपये मिळू शकतील या संघाला. बघासपासून मगाशी पण आपण 5,000 पारितोषिक पाहायला मिळालं होतं अमित दिनकर मात्रे यांच्याकडून आणि आणखीन 5,000 म्हणजे 10,000 मिळू शकतील. परंतु त्यासाठी मात्र इकडे लढावं लागेल. अहो 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 75चं टार्गेट आहे. 44 वर थांबलाय सध्याच्या घडीला. 4 षटकानंतर हा स्कोर कार्ड. के सरकार स्ट्रगल करतोय. सुपर 16चा प्रवास मात्र कोणासाठी सुकर असेल यासाठी सुरू असणारी ही लढाई. राऊंड संपला. हा बॉल वाईड शॉट अप्रतिम फटका बॉलला पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. जासईचा साईश मात्र ठोकतोय षटकार. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार ठोकलाय. भव्य स्वागत केलं यज्ञेश मात्रेचं आणि या षटकाराच्या सहाय्यानं के सरकार सुपरस्टार माणगाव संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 25 धावा इथून दूर आहे. बरोबर 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 नीडेड नाव रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. साईश मात्रे धोकादायक ठरू शकतो. यावेळेस पाकपुटला गेला, पूल केलाय. पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडले. दिला भिरकावून लॉंग ऑनच्या वरतून साईश ऑन फायर नाव. अनदर 6. बेकार गडी आहे. तापला आहे. गारठ्यात उपटी घालायला लागला आहे आणि थंडीमध्ये आता मात्र गरमी यावेळेस मात्र जरूर पाहायला मिळते. साईश मात्रेच्या या फटकेबाजीनं लगातार 2 षटकारांचा खेळ सादर केलाय. धाव फलकावर धावा अब तक 56. आता मात्र गरज आहे 10 चेंडूंचा खेळ बाकी. 19 धावांची आवश्यकता. आता मात्र पाहायला गेलं तर खडबडून जागा झालाय हरिओम डोलवी पेण संघ. शॉर्ट टीम मीटिंग एकमेकांची चर्चा करतात खेळाडू. या सिच्युएशनला साईश मात्रेला रोखायचं कसं. 4 ओव्हर्स मध्ये फक्त 4 चेंडू खेळला होता हा फलंदाज आणि त्याच वेळेला सांगितलं होतं की धोकादायक ठरू शकतो येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी गेली तर. कारण तेवढी ताकद मात्र या खेळाडूमध्ये आहे. जासई गावाची बिलॉंग करतोय आणि आज मात्र माणगाव संघासाठी लढतोय. माणगाव तालुक्यासाठी उरणचा सुपुत्र लढतोय आणि हा सामना थोडासा आटोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न मात्र तो करतोय.
कमाल क्रिकेट फुल पैसा वसूल मॅच रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपण गेले 3-4 दिवस सातत्याने पाहत आलोय. अगदी पहिल्या दिवशीच्या रायगड ठाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारे हे सामने नक्कीच हे आयोजन किती प्रगल्भ आहे याचीच एक प्रकारे पाहायला गेलं तर जाणीव करून देते. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न इकडे संधी जरूर आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट या सिरीज कॅच टेकन साईश मात्र डिपार्ट. सगळ्यात मोठा झटका इथे मात्र बसला के सरकार सुपरस्टार माणगाव संघाला. 2 खेळाडूंची टक्कर जरूर पाहायला मिळाली परंतु एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा हरिओम डोलवी पेन टीम या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. डोळे लाल झाले मुलीचे कवन कतील सारे दुःख झाले माणगाव संघाच्या सगळ्या समर्थकांना. कमाल कॅच त्या ठिकाणी नौखाच्या निमिष पाटीलनं शेवटपर्यंत चेंडूवरची नजर ढळू दिली नाहीये आणि एक चांगला झेल नाही. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्यानं म्हणतो आणि तोच मी तर म्हणेन टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. साईश मात्रेची विकेट मात्र प्राप्त केले. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. 19 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोहसिन दाब येतोय. नवीन बॅटर इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार पडले होते ते यज्ञेश मात्रेच्या परंतु त्यानंतर मात्र ही सगळ्यात महत्वपूर्ण सफलता मिळवून दिले यज्ञेश मात्रेनं. मोहसिन ऑन स्ट्राइक नाव. यज्ञेशचा हा ही बॉल भिरकावून दिलाय. आल्या पहिल्याच बॉलवर एक चांगला बेधुंद करणारा षटकार. पंधरा 15,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग 5वं पर्व. तब्बल 15,000 प्रेक्षक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये. जरूर सबस्क्राईब करा हे चॅनल कारण रोजच तुम्हाला असे सामने शेवटपर्यंत थ्रिलिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेम करा या चॅनलवर. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. बघा बॉल द्या. जर लांब गेला असेल तर बघा भेटते का बघा. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. चला घेऊन जा आतमध्ये घेऊन जा. कारण आता ज्या चेंडूवर 3 षटकार आलेत कदाचित मॅच बॉलची वाट पाहिली जाते. के सरकार सुपरस्टार माणगावचा सुपर डुपर परफॉर्मन्स सध्याच्या घडीला. 8 बॉलचा खेळ शिल्लक 13 धाबांची आवश्यकता. मोहसिन नडाफनं मात्र आल्या पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार झळकावत आपल्या गुणवत्तेची मात्र चुणूक दाखवले आणि हा सामना आम्ही सोडलेला नाहीये. जरूर 75 धाबा करायच्या आहेत आम्हाला परंतु आम्ही मात्र हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये हेच मात्र तो दर्शवतोय. मॅच बॉल पहा. मॅच बॉल आल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांकडून खरं तर केस सरकार सुपरस्टार माणगावच्या टाळ्या वाजल्या गेल्या. बरीच प्रतीक्षा केली गेली या बॉलसाठी कारण या चेंडूवर यज्ञेश मात्रेच्या बसले 3 षटकार आणि त्याचमुळे एखाद दुसरा जर अजून आला या 2 बॉलमध्ये तर मात्र होत्याचं नव्हतं होऊ शकेल. एवढी केलेली मेहनत एवढं कुणाल घरात न ठोकलेलं अर्धशतक मात्र या मॅच मध्ये सत्कारणी लागणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.
चांगला चेंडू होता कुलवा टप्प्याचा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला. सोपं नाहीये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करणं, कारण तिथून बॉल निसटला ना का डायरेक्टली थांबायला जातो तो सीमारेषेच्या पलीकडे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक निर्धाव चेंडूची सांगता, परंतु हा अतिशय महत्वाचा चेंडू आहे आणि जो यज्ञेश म्हात्रेला चांगल्या रीतीनं हाताळावा लागेल. या मॅच मध्ये हरिओम डोलवी पेंट संघाला राहायचा असेल तर हा चेंडू नक्कीच मी तर म्हणेन एक दिशादर्शक ठरणार आहे. मॅच कोणत्या बाजूला जाईल, पेंडला जाईल का माणगावला जाईल, आणि याकडे मात्र लक्ष लागलंय. यज्ञेश म्हात्रे सादर करेल चेंडू. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय का बसला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल यज्ञेश म्हात्रेनं सुद्धा. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद 63 धावा. येणारे 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुपर 16 साठी मात्र कोणता संघ पुढे जाईल, माणगाव की पेण? मुंबई गोवा हायवेवरची दोनही खरं तर तालुके आज मात्र लढतात प्रतिष्ठेसाठी. रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या हंगामामध्ये सुपर 16चा प्रवास मात्र या दोनही संघांना खुणावतोय. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. बोथ टीम साठी मित्र म्हणून 50-50 चान्सेस आहेत आणि त्याचमुळे सगळ्यांचं लक्ष मात्र लागलंय. 6 बॉल 12 रन्सची आवश्यकता. सर्व खेळाडू एकत्र जमले. शॉर्ट टीम मीटिंग प्रसन्नानं कॉल केली. कुणाल घरत एकमेकाशी चर्चा मसलत करत असताना आपण पाहिलं थोडेसे सिनियर खेळाडू काय रणनीती आखली गेली पाहिजे थोडंसं समजवलं असेल, चर्चा जरूर झाली असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या सगळ्या गोष्टी या तुम्हाला बिटवीन द ओव्हर्स नक्कीच पाहायला मिळतात. परंतु शेवटचा गोलंदाज कोण आहे, कोण असेल हा गोलंदाज जो हरिओम डोलवी पेण संघाला जिंकून देईल, याकडे सुद्धा पेण विभागातील सगळ्यांचे लक्ष लागले. मोठ्या संख्येनं पेण तालुक्यामधून सुद्धा क्रीडा रसिक या ठिकाणी आलेत. अनेक मान्यवर आपण पाहिले पेण तालुक्यामधून रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व एन्जॉय करण्यासाठी. आणि त्याचमुळे खरं तर पाहायला गेलं तर या 2 तालुक्यांमध्ये सुरू असलेली ही भिडंत सुपर 16चा प्रवास मात्र कोणता संघ पुढे जाणार, लक्ष लागलं या मॅच कडे. 6वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो रायगड भूषण सुशांत मोकल. गोट्यानं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. इकडे धावा वाचवायच्या आहेत त्याला. त्या 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 needed now, remaining 6. शेवटचे 6 बॉल थरार पाहायला मिळतंय. आणि आजच्या रात्रीमधील ही शेवटची ओव्हर ठरू शकेल का, की एखादी सुपर ओव्हर सुद्धा बघायला मिळेल, याकडे सुद्धा प्रेक्षक थोडंसं पाहायला गेलं तर एकमेकांमध्ये आपापसात चर्चा करत असतील. क्रिकेट हा खेळच असा आहे. काल 2-2 सुपर ओव्हर्स सुद्धा पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळं कधी काय घडेल याचा नेम नाहीये. सुशांत मोकल जो पेण तालुक्यामधील सुप्रसिद्ध खेळाडू आहे. पहिलाच बॉल जोरदार अपील पाहायला मिळते. इकडे मात्र लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. पंचांनी अपील नाकारलेले एक बाईचा इशारा येत असताना अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल या ठिकाणी. चांगला चेंडू यावेळेस डिलिव्हर केलाय. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 64 या आकड्यावर. 64. 5 बॉल 11 धावांची गरज आहे. 11 धावा. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. एक रोमहर्षक लढत मात्र पाहायला मिळते आज सेंट्रल पार्कच्या या मैदानावर. रायगड प्रीमियर लीगचं आई ग्रुप उभे महाराष्ट्र राज्य आयोजित या स्पर्धेमध्ये सन्माननीय कैलासदादा मात्रे गुरुदादा मात्रे यांच्या स्पर्धेमध्ये खचाखच मी तर म्हणेन आज प्रेक्षकांनी पुन्हा एकदा स्टेडियम भरून गेले. आणि त्याचप्रमाणे 15,000 पेक्षा जास्त प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ऑनलाईन आहेत. सगळे मनापासून प्रेम करतात या स्पर्धेवर. आणि या चॅनलवर सुद्धा प्रेम करा, सबस्क्राईब करा. पटापट गोलंदाज तयार. सुशांतचा हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. पहा इकडे मात्र थोडासा वेगाने पुढे आला होता, नंतर अंदाज बांधला. 2 धावा सहजतेने प्राप्त होतील. सिंगल डबल्सनं हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 66 ऑन बोर्ड. 66 फलकावर 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. 9 needed now, remaining 4 असं समीकरण मात्र मॅच मध्ये. यज्ञेश ठाकूर
उरण तालुक्यामधील आणखीन एक खेळाडू करंजा गावचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला मोहसिन नडाफला आपण पाहतोय. ही जोडी आज माणगावला मात्र विजयी पथावर नेऊन देणार का, की सुशांत मोकल हे विजयी रथ थांबवणार. सोडून दिला होता हा चेंडू, यावेळेस सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच वळालेत, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन या सिच्युएशनला इकडे रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. वाईड साठी चॅलेंज केलाय प्रतिस्पर्धी टीमनं. आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, कारण या सिच्युएशनला रिव्ह्यू वापरायला हवा जर अवेलेबल असतील तर, आणि त्याचाच वापर मात्र केला जातोय. 2,85,652 सबस्क्रायबर सध्याच्या घडीला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. सगळ्यांना विनंती, ही स्पर्धा संपण्याच्या अगोदर आम्हाला 3 लाखांचा टप्पा गाठायचा आहे. आणि 3 लाखांचा टप्पा काही झालं तरी या रायगड प्रीमियर लीग मध्ये, आणि त्यासाठी तुमच्या प्रेमाची गरज आहे. तर सध्याच्या घडीला 2,85,654 सबस्क्रायबर आहेत. पटापट सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं का आम्हाला लगेच कळतं इकडे, आणि जेणेकरून ही सबस्क्रायबरची संख्या सुद्धा वाढेल. आपल्या प्रेमाची गरज आहे एका मराठी माणसाला, जे प्रचंड मेहनत घेतात. 24 लाईव्ह ची मेहनत आम्ही अगदी जवळून पाहिले, आणि त्याचमुळे सगळ्यांना विनंती आहे, आपल्या व्हिडिओच्या खाली उजव्या बाजूला सबस्क्राईब बटन आहे, जरूर प्रेस करा. बेल आयकॉन दाबा. तुम्हाला प्रत्येक अपडेट्स, नोटिफिकेशन्स या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतील. आणि डिसिजन तिसऱ्या मंचाचा निर्णय होतो. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन यावेळेस मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये, आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं. येस, रिव्ह्यू सुद्धा दाखवला जातोय. पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये, ट्रान्सपरन्सी पाहायला मिळते, आणि त्याचमुळे इकडे आता मात्र कोणाच्या मनामध्ये डाऊट सुद्धा नसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 67, 67 धावा धाव फलकावर. गरज आहे 8 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू बाकी ते 4. ठसन मॅच पाहायला मिळते. गोट्याचा हा बॉल यावेळेस फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह केलाय. संधी आहे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. निर्णायक क्षणाला विकेट मिळवून दिले सुशांत मोकलनं, आणि शांत केलंय ते माणगावच्या समर्थकांना. माता की बाद झालाय, बाद झाला. यावेळेस मात्र यज्ञेश ठाकूर जो चांगली झुंज देत होता, 13 धावांची खेळी साकारली. फुल टॉस बॉलवर मी तर म्हणेन थोडंसं शॉर्ट सिलेक्शन खराब होतं. नाही या चेंडूवर धावा आल्या असत्या तर इकडे थोडस नक्की सोपं झालं असतं. परंतु पाहूया, अजूनही मॅच बिघडलेली नाहीये. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 8 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 3 डिलिव्हरीज. नारायण उमासरे येतोय. आज चांगली बॅटिंग केली नारायण उमासरे सुद्धा. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. परंतु या सिच्युएशनला षटकारासाठी जायचं की चौकारासाठी जायचं की डबल सिंगल्स घेऊन हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत लोटायचा, या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र उमासरे सुद्धा असणार आहे. आणि त्याचमुळे आता हे 2 फलंदाज कशा पद्धतीने हा सामना पुढे नेतात. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये 11 धावांचा यशस्वी पाठलाग झाला होता. चौका ठोकत ठाणे संघ जिंकला होता. हे साऱ्यांनी आपण पाहिलं. रायगड ठाणे मॅच मध्ये सुद्धा 1 बॉल 4 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. सर्व काही गोष्टी इकडे घडल्यात, परंतु आज मात्र क्रीडांगणावर सुपर 16 साठी कोणता संघ दादागिरी करणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागून राहिलंय. 3 बॉल आणि गरज आहे 8 धावांची. इकडे स्लाइस झाला, एज बॉल पाठीमागे चाललाय, अडवला जातो. त्या ठिकाणी सिंगल मिळेल फक्त. एकेरी धाबेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे लोटेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. 7 नीडेड नाव. 7 रन्सची आवश्यकता. 2 बॉल 7. नारायण उमासरे आणि दुसऱ्या बाजूला मोहसिन नडाप. मोहसिन नडापनं मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार चढवला होता, आणि आता मात्र त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. जे काही करायचंय माणगाव टीमला ते आता मात्र करावं लागेल मोहसिन नडाफला. मोहसिन ऑन स्ट्राइक नाव. गोलंदाज तयार.
यावेळेस नडामचा सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाडी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून दिला भिरकावून मॅच मध्ये ट्विस्ट. हा सामना आता गमावणार नाहीये. यावर शिक्कामोर्तब केलंय ते माणगाव संघानं. मोसीनच्या बॅट मधून दुसरा षटकार. एक खुशीचं वातावरण पाहायला मिळते माणगाव संघाच्या समर्थकांमध्ये. काय धमाल केले आज मोहसिन नडाबनं. 2 षटकार हे टर्निंग पॉइंट ठरलेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना गमावणार नाही याची काळजी घेतली. आता मात्र सगळ्यांना ओढ लागले ती सुपर ओव्हर होणार का याचीच. मात्र एक चेंडू एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एक धाव काढली तर सुपर 16 मध्ये प्रवेश करेल के सरकार सुपरस्टार माणगाव. तर हा चेंडू निर्धावाला तर सुपर ओव्हर खेळावी लागेल या दोनही संघांना. अजय बागीत यांच्याकडून एक पारितोषिक येते. यात जर सामना षटकारानं जिंकवला तर 2000 रुपयांचं पारितोषिक. परंतु इकडे खरंच षटकार मारण्याची गरज आहे का हा सुद्धा प्रश्न नक्कीच मनामध्ये असेल. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सुशांत भोकलचा चेहरा बरच काही सांगून जातोय. इकडे जर डॉट बॉल आला तरच हरिओम डोलवी पेंट संघ सुपर ओव्हर साठी पुढे जाईल. परंतु एक धाव. हॅलो बघा, जर या चेंडूवरती षटकार मारून सामना जर जिंकवला मोशिम नडापने तर अजय भागीत यांच्याकडून 5000. 5 ना अजय? क्या बात है, वाह. हो ऊपर बैठे बालकनी में और वहां से ऐसा पंजा किया उन्होंने. एक चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. आणि दोन्ही संघांना जर सामना जिंको किंवा एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर योगेशजी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. एक बॉल एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 74 रन्स पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र केल्या होत्या आणि त्यात 74 धावा इकडे मात्र उभ्या केल्यात. के सरकार सुपरस्टार माणगाव सगळ्यांची धडधड वाढले, ठकठक वाढले. जोरदार टाळ्या. एक चेंडू एक धाव. इकडे पाहावं लागेल. इट्स अ सुपर ओव्हर. मॅच इज टाय. सामना बरोबरीमध्ये सुटलाय आणि त्याचमुळे इकडे सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. माणगाव आणि पेंट संघाच्या दरम्यान सुपर ओव्हर ठरवणार आहे की सुपर 16 मध्ये कोण जाणार. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड बोथ टीम्स. क्या बात है, जबरदस्त सुपर ओव्हर इथे मात्र करून दाखवली आहे हरिओम डोलवे पेन या संघाच्या गोलंदाजाने. लाजवाब. सुपर ओव्हर. प्रत्येक दिवशी आपल्याला सुपर ओव्हरचा आनंद मात्र घ्यायला मिळतोय, कारण सामने तसे होतात. आता मात्र धडधड वाढलेली आहे दोन्ही संघांची. हा स्कोर कार्ड पहा.